नमस्कार. सौ लीला गोळे लिखित शांती ब्रह्म ही श्री एकनाथ महाराजांच्या जीवनावरील कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण 26व्या प्रकरणाला सुरुवात करतो आहोत. आंबेजोगाई ते पैठण हा प्रवासाचा शेवटचा टप्पा राहिला होता. सर्वजण मार्गस्थ झाल्यावर एकाने विचारले, महाराज, आपण जनार्दन स्वामींच्या दर्शनासाठी देवगिरीला जाणार काय? मी स्वामींचे दर्शन घेतले आहे, आता तडक घर गाठायचे. हां, स्वामींचे दर्शन झाले? आणि ते केव्हा? आम्ही तर सतत आपल्याबरोबर आहोत. आम्ही सद्गुरूंना कसे पाहिले नाही? एकनाथ म्हणाले, मनकर्णिका घाटावर श्रीमद भागवताच्या श्रवणास स्वामी येत असत. मी अध्यायाप्रारंभी त्यांना केलेला नमस्कार स्वीकारत असत. शिवाय ग्रंथ समाप्ती सोहळ्यात तर ते जातीने हजर होते. त्यांचे तन मन तृप्त झाले होते. तिघेजण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. आपण त्यांना एकदा सुद्धा कसे पाहिले नाही असा त्यांच्या चेहऱ्यावर भाव होता. नाथ म्हणाले, तुम्ही त्यांना कसे पाहाल? ते फक्त माझ्या स्मरण मात्रे माझ्यासाठीच येत होते ना. अजूनही तिघांच्या चेहऱ्यावर अर्थबोध झाल्यासारखे जाणवत नव्हते. नाथ म्हणाले, असे बुचकळ्यात पडू नका. मी तुम्हाला सारं नीट समजावून सांगतो. आपण इतके दिवस काशीत होतो व आता प्रवासात आहोत. पण आपले मन काशीत होते का? प्रवासात आहे का? अरे, असे एकमेकांकडे पाहता काय? मी सांगतो ना, आपलं सर्वांचं मन मात्र पैठणात आपल्या बायका मुलांच्यात होते. आपण आपल्या बायकोशी बोलत होतो, लहानग्या मुलांसंगे खेळत होतो, होय ना? तेव्हा आपली बायको मुले दुसऱ्यांना दिसत होती का? झाले तर मग तसेच माझे झाले. मला सद्गुरू येऊन आशीर्वाद देऊन जात, पण तुम्हाला कोणाला ते दिसत नव्हते. आता पैठणला गेल्यावर तर त्याहून गंमत होईल. तेव्हा आपण पैठणात आपल्या घरी असू, पण आपलं मन मात्र काशीत अनुभवलेल्या प्रत्येक गोष्टीत गुंतून राहील. तो ग्रंथ समाप्तीचा सोहळा अनुभवत राहील. मनाचे हे केवढे अफाट सामर्थ्य आहे, म्हणून तर सर्व इंद्रियात मनाला श्रेष्ठत्व मिळाले आहे. हे मनाचे सामर्थ्य ईश्वर चिंतनात, सत्कर्मात खर्ची घालायचे. मनविरहित देहाने केलेले उपचार व्यर्थ आहेत. संत महंत मंडळी तुमच्या आमच्यासारखी कर्मे आचरताना दिसतात, पण ती सारी कर्मे ते फक्त देहाने करतात. त्यांचे मन तिथे कधीच गुंतलेले नसते, म्हणून तर त्यांना ती कर्मे बाधक होत नाहीत. भगवंत श्रीमद भगवद्गीतेत म्हणतात, मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः. त्या तिघांना वाटले आपणास काशीवास घडला. भागवत ऐकायला मिळाले तरी पण आपणाला देहबुद्धीच्या पार होता आले नाही. देहबुद्धी आत्मवृत्ती करता आली नाही. नाथ सांगत असलेला अनुभव आपण वर्षानुवर्षे अनुभवत आहोत, पण त्याचा खुलासा झाला नाही. आणि आपण नाथांना खुळ्यासारखे विचारले की आम्ही आपले सद्गुरू कसे पाहिले नाहीत, आम्हाला ते कसे दिसले नाहीत. जनार्दन स्वामींच्या विषयामुळे तरी आपल्याला सुश्रवणाचा लाभ झाला. रसाळवाणी मनपूत ऐकायला मिळाली हे काय थोडे झाले? पैठण आता काही कोसावरच राहिले होते. एक जण म्हणाला, नाथ, आमच्यापैकी कुणीतरी दोघेजण पुढे होतो. नाथ हसून म्हणाले, अरे बाबांनो, शिजेपर्यंत धीर निघाला, आता निवेपर्यंत धीर धरवत नाही का? आता सारेजण बरोबरच जाऊ. आपण येत असल्याची पुढे जाऊन वर्दी देतो, म्हणजे मंडळी स्वागताला सिद्ध होतील. एक जण म्हणाला, स्वागत? आणि ते कशासाठी? नाथ निर्विकारपणे म्हणाले. नाथ चेष्टेने पुढे म्हणाले, हां हां, माझ्या स्वागताचे फक्त निमित्त, पण तुम्हालाच घरी लवकर पोचण्याची घाई झाली आहे, होय ना? भागवत धर्माची पताका काशीला फडकवणाऱ्या, प्राकृतात टीका लिहिण्याची क्रांती करणाऱ्या आमच्या एकनाथाचे स्वागत व्हायलाच हवे. हा दिग्विजय लहान सहान नाही, साधासुद्धा नाही. आम्हा पैठणकरांना अभिमान वाटावा अशीच कामगिरी आपण केली आहे. शूराचे स्वागत शानदार व्हायला हवे. असे म्हणून नाथांच्या अनुमतीची वाट न पाहता दोघेजण झपाट्याने पुढे झाले. एकनाथ काशीहून परत येत असल्याची बातमी जेव्हा पैठणात पसरली, तेव्हा साऱ्यांच्या भावना उचंबळून आल्या. नाथ मोठ्या मान मरातबाने परतले आहेत. काशी क्षेत्रातल्या शास्त्री पंडित विद्वज्जनांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे
आणि प्राकृतात लिहिलेल्या श्रीमद भागवताची मोठ्या दिमाखाने मिरवणूक निघाली, हे ऐकून तर त्यांच्या उत्साहाला उधाण आले. आपला गाववाला, आपला ज्येष्ठ संततुल्य पुरुष धर्मपीठाकडून श्रेष्ठत्व मिळवून आला, याचा त्यांना अभिमान वाटला. पैठणातल्या ज्या मंडळींनी त्यांच्या कार्याला विरोध केला होता, जी त्यांच्यावर रुष्ट होती, ती सारी मंडळी हे ऐकून वरमली व एकनाथांच्या स्वागताला सिद्ध झाली. स्त्रियांनी दारापुढची अंगणे झाडून सडा रांगोळीने सुशोभित केली व दारावरून एकनाथ महाराज चालले की त्यांना पंचारतीने ओवाळायचे म्हणून त्या तयारीला लागल्या. पुरुषांनी गुढ्या तोरणे उभारली. लग्नकार्य असावे त्याप्रमाणे सर्वांनी नवी वस्त्र प्रावरणे परिधान केली, अलंकार घातले. सर्वांची एकच धांदल गडबड उडाली. ढोल, नगारे, ताशा, तुताऱ्या, झांजा, लेझिम, वाजंत्री, पिपाण्या इत्यादी वाद्ये साफसूफ करून वाद्यांसह लोक वेशीवर येऊन नाथांची वाट पाहत खोळंबले. ज्याला त्याला नाथ दर्शनाची उत्सुकता होती, उताविळी होती. केव्हा एकदा ते दिसतात असे झाले होते. दूरवर एकनाथ महाराज दिसताच सर्वांनी एकमुखाने जय जयकार केला. एकनाथ महाराज की जय, सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज की जय. ते जवळ येताच गुलाल बुक्क्याची अमाप उधळण झाली. बेहोशीत रंगलेले नागरिक भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ म्हणून नाचू लागले, उड्या मारू लागले. नगाऱ्यावर टिपरी पडली, ताशे झणझणू लागले, तुताऱ्या उंचावल्या, लेझमीने फेर धरला, ढोल ठणाणू लागले, झांजा खणखणू लागल्या. सारी वाद्ये सांघिकपणे आनंदाने जल्लोष करू लागली. महाराजांच्या गळ्यात हार पडत होते. लोक त्यांना दंडवत घालत होते. आनंदाचा आवेग इतका प्रचंड होता की प्रत्येकाला असे झाले होते, आपण व्यक्त केलेला आनंद फारच तोकडा आहे. ह्याच्या कितीतरी पटीने आपणास आनंद झाला आहे, पण व्यक्त करायचा कसा? हा लोकगंगेचा आवेग गोदामाई पाहत होती, नाथांना पाहत होती. नाथांना पाहताच तिच्याही भावना उचंबळून आल्या व संत प्रवाहात लाटा उत्पन्न झाल्या. तिला जणू आनंदाचे रोमांच उठले. जनता जनार्दनचे हे प्रेम पाहून हळव्या मनाच्या नाथांचे मन गहिवरले व त्यांचे नेत्र पाझरू लागले. त्याने नुकताच वाराणसीतला मिरवणूक सोहळा अनुभवला होता. त्या सोहळ्यात आणि आजच्या सोहळ्यात महद अंतर होते. काशीतला सोहळा त्यांच्या विद्वत्तेचा, त्यांच्या कार्याचा होता. त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी होता. त्यात प्रेम होते, पण त्या प्रेमाची जात वेगळी होती. थोडे अंतर राखून प्रेम व्यक्त करणारी ती अभिव्यक्ती होती. पण इथला सोहळा आंतरिक अभिव्यक्तीचा आहे. सोहळा साधासुद्धा, डामडौल नसलेला, पण संपूर्ण आत्मीयतेचा आहे. या प्रेमाची जात जिव्हाळ्याची, आपुलकीची, जवळकीची आहे. त्यांचे लक्ष लोकगंगेवरून जीवनदायिनी गंगेकडे गेले. तिचं दर्शन घडताच त्यांचे भावनिक मन उचंबळून आले. त्यांनी तिला वंदन केले. वेशीपासून स्वतःच्या वाड्याच्या दारात यायला नाथांना कितीतरी तास लागले. इतकी मिरवणूक रंगली, गुंगली, बेहोशली होती. नाथ वाड्याच्या पूर्वेच्या महाद्वारात येताच त्यांच्यावरून पत्रावळीवरून भात वाळून टाकण्यात आला. या अशा गोष्टींवर नाथांचा विश्वास नव्हता. पण आज त्यांना कुणाचीही मने दुखवायची नव्हती. दुसऱ्या कुळवाडणीने नाथांच्या पायावर घागर ओतली. त्यांच्या लीलाने त्यांना कुंकुम तिलक लावून ओवाळले. पितापुत्रीची नजरानजर झाली. अवाक्षरही न बोलता त्यांच्या नजरा खूप काही बोलून गेल्या. लीलाच्या पाठीशी नथ घालून गिरिजाबाई उभ्या होत्या. त्यांची नजर नाथांच्या पायावर खिळली होती. जी पावले काशीपासून वाट तुडवत घराच्या उंबरठ्यापर्यंत आली होती. नाथांच्या लक्षात आले की गिरिजाबाईंच्या डोळ्यांना काळ्या वर्तुळांनी घेरले आहे. मान जरा उंचावली आहे. गळ्याची हाडे वर आली आहेत. वाड्यात पान सुपारीची व्यवस्था ठेवली होती. अत्तरा गुलाबाचा घमघमाट सुटला होता. आत आलेले नाथ तडक विजयी पांडुरंगापुढे येऊन उभे राहिले. त्यांनी साष्टांग नमस्कार घातला. ज्या खांबाला टेकून श्रीखंड्या भागवत श्रवणास बसत असे त्या खांबावर त्यांनी डोके टेकले. नंतर ते रांजणाजवळ आले आणि त्या रांजणातले पाणी श्रीखंडाचे स्मरण करून तीर्थ म्हणून प्राशन केले. लोकांनी त्यांना वेढून टाकले. त्यांच्यावर प्रश्नोपप्रश्नाचा वर्षाव चालू होता. नाथ स्मित हस्ताने उत्तर देत होते. गोंगाट वाढत होता. कुणाचे बोलणे कुणाला ऐकू येत नव्हते. सगळ्या गडबड गोंधळात आणि आनंद उत्साहात उत्तर रात्र झाली.
नाथांनी आपल्या शयनगृहात पाऊल ठेवले आणि तिथे घरातल्या सर्वांना बोलावून घेतले. लीला, उद्धव, मुक्तेश्वर सर्वांनी त्यांना नमस्कार केला व गिरिजाबाई तिथेच बाजूला येऊन उभ्या राहिल्या. नाथ म्हणाले, लीला, तुम्ही सारीजण बरी आहात ना? नाथ गिरिजाबाईंकडे पाहत म्हणाले, लीला, तुझ्या आईची प्रकृती अशी खालावली का? तिला बरे नाही का? अगो बाई, प्रकृती सुधारण्याचे आता माझे वय तरी आहे का? मी चांगली 4 भिंतीआड छपराखाली सावलीला आहे. मला काय धाड भरली आहे? इकडची प्रकृती मात्र खंगलेली दिसते, गिरिजाबाई म्हणाल्या. उद्धव म्हणाला, ताई, अगं महाराजांना प्रवासाचा शीण नाही का झाला? लीला म्हणाली, बाबा, तुम्ही म्हणता ते अगदी खरं आहे. अहो, रोज डोळ्यातून पाणी काढल्याशिवाय आई तोंडात घास घालीत नाही. तुमच्या आठवणीने आणि हरीच्या काळजीने तिला ग्रासले आहे. गिरिजाबाई घाईने म्हणाल्या, ते जाऊ दे सारे, पण माझा हरी बरा आहे का? सुनबाई, नातवंडे कशी आहेत? नाथ मिश्किलपणे हसून म्हणाले, वा, म्हणे माझा हरी, आमचा कोणीच नव्हे का? अगं, हरीने काशीत खूप नाव कमावलं आहे. आपले प्रल्हाद, मेघश्यामही आता बरेच मोठे झाले आहेत. गिरिजाबाई म्हणाल्या, अहो, मग त्याला बरोबर आणायचं नाही का? गिरिजाबाईंच्या प्रश्नाला उत्तर देणं अवघड होतं. हरी आपणहून येतो म्हणाला नाही असं सांगावं तर तिच्या मातृहृदयाला यातना होतील. मी त्याला घरी चल असे म्हटले नाही असे सांगावे तर तिला फार दुःख वाटेल. म्हणून ते म्हणाले, अगं, त्याचे बस्तान तिथे छान बसले आहे. गिरवाण भाषाविज्ञ म्हणून त्याचा गौरव झाला आहे. त्याला अजून त्याचा विद्याव्यासंग वाढवायचा असेल म्हणून पैठणला परत आला नाही. अगो बाई, तिकडे बस्तान बसले आहे तेव्हा तो इकडे येणारच नाही की काय? असं करून कसं चालेल? आपल्या घरी येऊन घरची जबाबदारी त्याने घ्यायला नको का? गिरिजाबाई धास्तावून म्हणाल्या. विषय टाळण्याच्या दृष्टीने ते म्हणाले, लीला, तुझा मुक्तेश्वर दिसला नाही तो? अगो बाई, बाबा, तुम्ही त्याला ओळखले नाहीत की काय? उद्धव मावाबरोबर त्यानेही तुम्हाला नमस्कार केला की? दाराकडे तोंड करून तिने हाक मारली, मुक्तेश्वरा, अरे मुक्तेश्वरा. मुक्तेश्वर आला आणि खाली मान घालून उभा राहिला. नाथ कौतुकाने म्हणाले, अरे वा, आमचा नातू बराच मोठा झाला की. काय रे, तुला मिसरूळसुद्धा फुटायला लागलेली दिसते. मुक्तेश्वर लाजला. गिरिजाबाई म्हणाल्या, हे त्याचं वाढायचं वयच आहे हो, पण तो नुसता शरीराने वाढला नाही, बुद्धीनेही आपला नातू शोभेल असाच आहे तो. त्याचे वाचन खूप आहे, शिवाय तो ओव्याही रचतो. नाथ म्हणाले, छान छान, मुदगल घराण्याचे पांग फिटतील आता. त्यांना वाटले, बुद्धीबरोबर पोचला जाणारा दुर्गुण म्हणजे गर्व आणि ताठा, पण ह्याच्या ठिकाणी त्याचा अभाव दिसतो. नम्रता, लीनता, आज्ञाधारकपणा हे गुणविशेष त्याच्या हालचालीतून दृष्टोपत्तीस येत आहेत. उद्धवाला इथल्या व्यवस्थेची सर्व माहिती विचारून झाली व मग एकनाथ बिछाण्यावर आडवे झाले. गिरिजाबाई त्यांचे पाय चेपीत बसल्या. समईच्या वाती हळूहळू शांत झाल्या. दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकनाथांच्या देऊळवाड्यावर गर्दी जमू लागली. काल ज्या मंडळींना नाथांच्यापर्यंत पोहोचता आले नव्हते त्यांची धांदल गडबड उडाली होती. पैठणचे नाव उजळणाऱ्या पुरुषांबद्दल सर्वांना अभिमान होता. गर्वाने मान ताठ व्हावी असे कर्तृत्व त्यांनी गाजवले होते, तेव्हा अशा पुण्य पुरुषाबरोबर निदान 4 शब्द तरी बोलता यावेत अशी प्रत्येकाची इच्छा होती. शिवाय त्यांना काशी क्षेत्रात संत ही बिरुदावली मिळाली होती, हे तर फारच अलौकिक होते. योग्य व सोयीचा दिवस पाहून एकनाथांच्या देऊळवाड्यात सर्वांचे प्रसाद भोजन ठरले. प्रत्येकजण प्रसादाच्या भावनेने आपापला शिधा आणून देत होते. अंगाला दूध हळद लावताना लीला म्हणाली, बाबा, हल्ली आपली दिवाळी चालू आहे बरं का. दोन्ही कानातले तेल तळव्याने चोळीत नाथ म्हणाले, वा, वडिलांकडून ओवाळणी उपटायचा बेत दिसतो आहे, पण मग जरा अंग जास्त रगडून दिलं पाहिजे हां. गिरिजाबाई म्हणाल्या, पोरीच्या जातीला ह्यापेक्षा किती बळ असणार. उद्धवा, तू जरा इकडची पाठ चोळून दे बाबा. त्या पुढे म्हणाल्या, बरेच दिवसात गंगाकडची कुशाली कळली नाही, तिला मूळ धाडावे. नाथ म्हणाले, खरंच गंगाचे सासर दूर आहे, तिला माहेरपणाचा विसावा कधी मिळत नाही, मी तिला माहेरी बोलावून घेतो. उद्धवा, अरे किती दिवसांनी तुझा हात पाठीला लागतो आहे,
चल घे चांगली संधी साधून, नाथ गमतीने म्हणाले. आजपासून पुन्हा प्रवचनाला सुरुवात करायची आहे. मागे 5 अध्यायापर्यंत भागवत प्रवचन झालेलेच होते. इतक्या दिवसात काहींनी तर ते मुखोद्गतही केले होते. आता 6व्या अध्यायापासून सुरुवात व्हायची होती. पुन्हा या देऊळवाड्यात भक्तिरसाचा पाऊस पडणार होता. एक श्रोता उत्सुकतेने म्हणाला, महाराज, भागवताचे किती अध्याय आहेत? यात 31 अध्याय आहेत आणि श्लोकसंख्या 1368 आहे. काशी क्षेत्रावर यावर प्रवचने सांगून झाली आहेत. आपणास आता पुन्हा तेच तेच सांगताना कंटाळा नाही का येणार? एक शंका. रोज रोज तेच तेच जेवताना कंटाळा येतो का? अरे बाबा, हा असा रसाळ ग्रंथ, भगवंताच्या भक्तिरसाने ओतप्रोत भरलेला ग्रंथ कधीच शिळा होत नाही. मग कंटाळा कसा येईल? शिवाय या अशा ग्रंथाची गंमत अशी आहे की त्यात नित्य नूतनतेचा आविष्कार जाणवतो व त्याची चव वृद्धिंगत होते. नाथ म्हणाले, आपल्या प्राकृत ग्रंथात किती ओवी संख्या झाली हो? काशीहून बरोबर आलेला शिष्य म्हणाला, अहो, या साऱ्या ओव्या म्हणजे फुलोरा आहे, फुलोरा. आंब्याला मोहर आला की आम्रवृक्ष जसा लगडून निघतो, त्यामुळे डोळ्यांना तर सुख होतेच, पण घाणेंद्रियही त्याच्या परिमलाने सुखावते. तद्वत हा श्रीमद भागवत रूपी आम्रवृक्ष ओवीरूपी मोहराने डवरला आहे. त्यातून भक्तिरसाचा सुवास दरवळतो आहे. अर्थात ते अनुभवल्याखेरीज कळणार नाही. वा, एकनाथांच्या सहवासाचा चांगलाच परिणाम झालेला दिसतो. अगदी दृष्टांतासह बोलू लागलात की. दुसरा एक जण म्हणाला, पण ह्या दृष्टांताच्या नादात मूळ प्रश्न तसाच राहिला. नाथ ग्रंथाला नमन करून म्हणाले, ओवी संख्या एकूण 18,800 आहे. अबब, नक्कीच याला आम्र फुलोऱ्याची उपमा साजून दिसते. आता आपण कोकिळ पक्षाची भूमिका घेऊन तितक्याच मधुर शब्दाने आम्हास भागवत ग्रंथाचे श्रवण घडवावे, पारमार्थिक ज्ञानफळाचा आस्वाद द्यावा. आम्ही अत्यंत उत्सुक आहोत. श्रोतृवृंदाची मने तुषार्त झाली होती. नाथमुखीचे शब्द ऐकण्यासाठी ती चातकासारखी आतुरली होती. अर्थात वर्षा ऋतूचे मेघ दाटून आले होते. बरसात व्हायला केव्हा सुरू होईल हे सांगता येत नव्हते. आजचा प्रवचन सोहळाही अपूर्व होता. कौतुक, प्रशंसा उदो उदो होत होता. परिसर नुसता नामगजराने दुमदुमून गेला होता. गर्दीही अभूतपूर्व होती. कवडीला जपणाऱ्या कंजूस माणसाप्रमाणे प्रत्येकाचे कान नाथमुखीचा शब्द झेलण्यासाठी तत्पर झाले होते. प्रवचन पद्धतीप्रमाणे नाथांनी गणेश स्मरण केले, गोपालकृष्णाचा जय जयकार केला, पांडुरंग हरी, वासुदेव हरीचा गजर केला, भजन टाळ्या वाजू लागल्या. श्रोतूवर्गाने एकमुखाने जल्लोष केला, भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. मागे झालेल्या 5 अध्यायांचा आढावा घेऊन 6व्या अध्यायास प्रारंभ झाला. हे लिहून घेणारे श्रोते आपापले कागद, शाई, बोरू घेऊन सरसावले. तेवढ्यात काही श्रोतूजन उभे राहून म्हणाले, आम्हाला काशी क्षेत्रातल्या ह्या प्रवचनासंबंधी, तिथल्या वास्तव्यासंबंधी आणि शिवाय या प्राकृत ग्रंथाला कशी मान्यता मिळाली यासंबंधी आधी माहिती सांगावी व मग प्रवचनास आरंभ करावा. नाथ म्हणाले, ठीक आहे, जशी जनता जनार्दनांची इच्छा. काशीला पोचल्यापासूनची सारी हकीकत त्यांनी सांगायला सुरुवात केली. या सांगण्यात कुठे स्वतःचा बडेजाव नव्हता, पुशारकी नव्हती, आढ्यता नव्हती. जणू त्रयस्थ भूमिकेतून श्रीमद भागवताचे महत्त्व, त्याची थोरवी वर्णन करत होते. मधूनच त्यांना गहिवर दाटून येई. मधूनच त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकत असे. त्यांच्या कथनातील तन्मयता विलक्षण होती. त्यांची वाणी गंगोघाप्रमाणे खळाळून वाहत होती. श्रोते मंडळी त्या श्रवणात इतकी तल्लीन झाली की त्यांना जणू तो सोहळा प्रत्यक्ष पाहत असल्याचा भास होत होता. या श्रवणास गिरिजाबाई बसल्या होत्या. त्यांचे कान श्रवणकार्य करीत असले तरी मन मात्र अधूनमधून स्वयंपाकघरात फेरफटका मारून येई. इतके दिवस घरापासून दूर राहणं झालं. त्यांना घरचं अन्न कुठे मिळालं? त्या प्रांतातली जेवणाची पद्धतही म्हणे वेगळीच. तिकडे पांढऱ्या पोळ्या आणि भाजी आमटी खायची पद्धत. मराठी माणसाला भात लागतो. ज्वारी बाजरीच्या भाकरीची सवय असते. रोज रोज गहू खाणे सोसत नाही. आता एकदा भरीत रोडग्याचा बेत करायला हवा. खापराच्या तव्यावरची भाकरी इकडे फार आवडते. ती खरपूस लागते. थाटपीठ लोणी तर त्यांचे जीवश्च कंठस्थ पक्वान्न. शिळ्या भाकरीचा काला करून त्यात दही मेतकूट घातले
तरी इकडे मिटक्या मारीत खाणे होते. खाण्याच्या बाबतीत ते तसे चोखंदळ आहेत. घरचा पुरुष खाण्याच्या बाबतीत शौकीनच असावा म्हणजे स्वयंपाक करणाऱ्याला चीज झाल्यासारखे वाटते. शिवाय घरात त्यांच्या निमित्ताने सर्वांना खायला मिळते. इकडे भागवत श्रवणाची मेजवानी देण्यात वाकबदार आहेत, पण त्यांच्या मुखी अन्नाचा रुचकर घास घालायला मीही वाकबवार असायला हवं. हे माझं कर्तव्य आहे. नाथांच्या आवडीनिवडीचा आठव करण्यात व रोज कोणते पदार्थ करायचे याची जंत्री लावण्यात त्या गर्क झाल्या होत्या. कसला कोण जाणे, पण दृष्टांत देता देता नाथ म्हणाले, सुखाचा मार्ग नेहमी पोटातून जातो अशी म्हण आहे. तिथे खाण्यापिण्याची रेलचेल होती. पेढे, रबडी, कलाकंद याचा नुसता मारा असायचा. तिथे खवय्ये लोक तर बसल्या बैठकीला ताटभर मिठाई फस्त करणारे आहेत. रोज सकाळी दूध जिलबीचा दुकानातून रतीब लावलेला असतो व लोकांची तिथे झुम्मड उडालेली असते. प्रांत गंगेकिरीचा, त्यामुळे फळफळावळाची समृद्धी खूप आहे. तिथला लंगडा आम. प्रवचनातले लोक आश्चर्याने म्हणाले, आंबाही लंगडा असतो का? एकनाथ हसून म्हणाले, हे आपलं आंब्याच्या जातीचं नाव. हा आंबा चांगला लोटी एवढा मोठा असतो. वरून हिरवागार पण आतून रसदार पिवळा धमक. एक आंबा खाल्ला तर जेवणाची गरज नाही. ही सगळी जरी समृद्धी असली तरी घरच्या अन्नाची कशालाच सर नाही. घरचे ते घरचेच, त्यातले प्रेम जिव्हाळा काही आगळाच. बोलत बोलत नाथांनी गिरिजाबाईंकडे पाहिले. त्या चटकन उठून आत गेल्या. हे प्रकरण इथेच संपलं. हरिओम तत्सत.